नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांना खरंच मराठा समाजाचा प्रामाणिकपणे फायदा करायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी सामान्य मराठा समाजाचे उमेदवार येणाऱ्या विधानसभेला उभे केले पाहिजे। जर असे झाले नाही तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल आणि आरक्षण हे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणीही ओबीसी समाजामधून आरक्षण मराठा समाजाला देणार नाही। त्यामुळे जर मनोज जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे मराठा समाजाचे जर उमेदवार उभे केले, जवळपास 30 ते 40 आमदार जर स्वतःच्या बळावर जर निवडून आणले तर एक वचक महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा मराठा आरक्षणासाठी किंवा मराठा समाजाला होईल। मित्रांनो, आरक्षण मिळेल किंवा ना मिळेल हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असू शकतो, परंतु मराठा समाजाचा फायदा